20 जानेवारी 2026 रोजी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील गट यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही सर्वांसमोर जाहीर करतोय। येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंपरेने दीपक आबांनी स्वर्गीय आबासाहेबांसोबत 25-30 वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे। पूर्वापारपासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि सन्माननीय दीपक आबांच्या बाजूने त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे। भविष्य काळात सुद्धा हीच परंपरागत पूर्ववत चालू असणारी आघाडी भविष्य काळात सुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही दोघंही जाहीर करतो। शेतकरी कामगार पक्ष 7 जिल्हा परिषद गटापैकी 4 जिल्हा परिषद गट लढवेल। सन्माननीय दीपक आबांचा गट हा 3 जिल्हा परिषद गट लढवतील। पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा 14 पैकी 9 जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि दीपक आबा गट हे 5 पंचायत समिती गण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं 7 तारखेला आमचं टार्गेट आहे की 21-0 ही सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या जिल्ह्याला दिसून येईल। आघाडीला नाव वगैरे काय राहणार किंवा कसं आहे? सांगोला तालुका विकास आघाडी ही रजिस्टर केलेली आघाडी आहे। नगर परिषदेत सर जसं चिन्हांचं जे अडचण होते याच्यात ती खबरदारी आहे का आपली? ज्यावेळेस अधिकृत नोंदणीकृत एक आघाडी असते त्यावेळेस त्या आघाडीला प्रायोरिटी दिली जाते आणि त्या पद्धतीनं चिन्ह हे सर्वांना एक मिळतं। तुम्ही बोला परत मग प्रश्न घेऊया युतीच्या संदर्भात आता ज्याप्रमाणे माननीय आमदार बाबासाहेब देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे भविष्य काळातील सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या निवडणुकीमध्ये ही आघाडी आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आणि या आघाडीचा उद्देशच असा आहे की सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित उपेक्षित वंचित वर्गाचा विकास भविष्य काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल हा हेतू डोळ्यापुढे ठेवून आम्ही ही आघाडी केलेली आहे। आघाडीची आकडेवारी आत्ताच माननीय आमदार साहेबांनी आपल्यासमोर सांगितलेली आहे आणि भविष्य काळामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकोप्याने या निवडणुकीला सामोरे जाऊन अतिशय नम्रतापूर्वक मतदाराच्या सन्मानानं आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि आम्ही या निवडणुकीमध्ये यश निश्चितपणाने मिळवू। युतीच्या संदर्भात आबा खरं तर बघितलं तर बरीच दिवसाला खलबतं सुरू होती आणि आज अखेर उद्या शेवटची तारीख आहे की अर्ज भरण्याची, तर कार्यकर्त्यांची तयारी ती कशा पद्धती झाली किंवा काय नियोजन झाले त्या संदर्भात? गेली सातत्यानं 8-10 दिवसाच्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या गटवाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गाववाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना त्यांच्या तिथल्या समस्या अपेक्षा लोकांच्या ते मी माझ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करून त्या साधारण लोकांचा कल बघितलेला आहे। आमदारांनी पण गेल्या 7-8 दिवसामध्ये प्रत्येक गाववाईज गणवाईज गटवाईज बैठकी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनी आज दुपारी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून 7 पैकी 3 जिल्हा परिषद हे नाव सांगतील का कुठले गट कुठले पंचायत? जवळा जिल्हा परिषद गण, कडलास जिल्हा परिषद गण आणि चोपडी जिल्हा परिषद गण तुमच्याकडे हे दीपक आबा साळुंखे पाटील गटाकडे राहतील। महूद, एकतपूर, चोपडी आणि कोळा हे गण माननीय आमदार साहेबांच्याकडे राहतील। 5 जिल्हा परिषद 5 पंचायत समिती गण माझ्याकडे आणि 9 त्यांच्याकडे। त्यामध्ये आमच्या दोघांच्या सोयीनं आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तो आम्ही त्यात आमच्या दोघांच्याकडे अधिकार राहील। कार्यकर्त्याच्या आणि निवडणुकीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ते ठरवलं। सर्वजण मिळून एकत्र निवडणूक लढवणार म्हणून चर्चा होती,
घटक त्याच्यामध्ये पक्ष काय? कोणते राहणार आता तुमच्या बाकी जे आमच्या बरोबर येतील ते आमचे घटक. पण तुमच्या या युतीच्या चर्चेमध्ये तुमचे काही कार्यकर्ते खरं तर वेगवेगळ्या पक्षात सुद्धा गेलेत. त्याची समीकरण किंवा कशा पद्धतीचं काय त्यांच्याशी चर्चा वगैरे काय झाली होती का? तर असं काय आमच्या पक्षात तर कोणाच्या पक्षात ह्या क्षणापर्यंत कोणी प्रवेश केलेला नाही म्हणजे माझ्याकडे, आणि शेतकरी कामगार पक्षातले कोणी प्रवेश केलेला आहे असं काही दिसत नाही. कारण शेतकरी कामगार पक्षाची बघितलं तर रात्री गिरडी गटामध्ये बरेच कार्यकर्त्यांनी संताप त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं. आमदार साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे 2 गट गिरडी गावात आहेत आणि बऱ्याचशा गावामध्ये 2 गट असतात. ज्यावेळेस सत्ता जास्त काळ असते त्यावेळेस ते परंपरेनं किंवा सत्तेसाठी किंवा बाकीच्या कामासाठी ते पडलेले असतात. त्यांची इच्छा आहे, दोन्ही गटाची इच्छा आहे की तो गिरडी गट हा जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाला सुटलेला आहे. तर त्या गटामध्ये त्यांची मागणी आहे की आमच्या गटाला मिळावं, दुसऱ्या गटाची मागणी आहे आमच्या गटाला मिळावं. आणि रात्री ते सर्व ज्यांच्या बातम्या माध्यमामधून तालुक्यामध्ये आल्या ते सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते रात्री 1:30 वाजता येऊन भेटून गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी कामगार पक्ष आम्ही सोडणार नाही आणि आमच्या 3-3, 4-4 पिढ्यांनी हा पक्ष जपलेला आहे. स्वतःच्या संसाराकडं न पाहता काही वेळेला संसार बाजूला ठेवून, काही वेळेला इतर ज्या काही अर्थार्जनाच्या गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून आम्ही पक्ष टिकवलेला आहे आणि आम्ही कदापिही पक्ष सोडणार नाही. कार्यकर्त्यांची इच्छा असते, साहजिक असतं. आम्ही ते त्यांच्या भावना समजून घेऊन आम्ही अजून त्या गटाचा उमेदवारी डिक्लेअर केलेला नाही. निर्णय व्हायचा आहे तिथला. चर्चा काय उमेदवाराच्या संदर्भात? कारण उद्या लास्ट दिवस आहे त्या ठिकाणी. रात्र पडलेली आहे दादा. शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी पक्ष वेगळा लढतो, या बाबतीत काय सांगाल? काय खासदार साहेबांसोबत बोलणं झालं नव्हतं? कुणाचं? तुमचं वैयक्तिक माझं बोलणं नाही. आघाडी महाविकास आघाडी म्हणलं तर बोलणं झालं तर नाही. सांगोला तालुक्यामध्ये काय सध्या अशी एक नेमकं चर्चा चालली होती की आबा. सगळेजण एकत्रित राहणार आणि सगळेजण एकत्र निवडणूक लढवणार, पण तुम्ही आता डिक्लेअर करता की आबा आणि तुम्ही म्हणजे शेका पक्ष हा एकत्र लढतो, मग बाकीचे पक्ष आपल्यासोबत येणार आहेत का? तशा काय आपल्या चर्चा आहेत याचं का? उत्तर मला द्यायला आवडेल आबा. हा. ही न्यूज कोणी दिली, कुठल्या माध्यमांनी पहिल्यांदा चालू केली आणि कुठल्या पुराव्याने चालू केली? आमच्या बैठकीचे तुम्हाला कुठं फोटोग्राफ्स मिळाले का? आमच्या बैठकीचे कुठं तुम्हाला व्हिडिओज मिळाले का? आमची तयारी ही कायमपासून आम्ही परंपरेने ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत जाऊन ही कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही पुढं पावलं टाकली. कुणी न्यूज दिली त्याची पहिल्यांदा कुणी माध्यमांमध्ये त्याची वाच्यता केली, हा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे. भाजपसोबत नगरपालिका लढली, आज भाजप बाजूला सरलाय, त्याचं कारण काय? हा प्रश्न त्यांना विचारला. नाही, तुमच्यासोबत नाही, तुमचं काय? निवडणुकीत भाजप तुमच्याबरोबर येणार. हा हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. नाही, तुम्ही स्वीकारणार का? नाही, तुम्ही घेणार सोलापूरला- कसं माननीय झालं? दीपक आबांनी काय सांगितलं? तुमचा प्रश्न हा होता की तुमचे अजून कोण सोबती आहेत. तर आबांनी स्पष्टपणे सांगितलं जे आमच्या सोबत येतील ते सोबती असतील. तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यातला चेंडू नाही. नगरपालिका तुमच्यासोबत लढलेला पक्ष आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला वेगळा होतोय. ह्याच्या पाठीमागे त्यांनी सोयीस्कर राजकारण चाललंय असं सोयीस्कर चर्चा. राजकारण आता आहे. तुमच्या निवडणुकीला- सोयीस्कर राजकारण कोणाचं? झालं तुमचं, अशी आमचं. चर्चा आहे. लोक चर्चा लोक करत असतात. नाही सर, आता सोयीस्कर प्रचार ज्यावेळी राजकारण रंगेल, आज- ऐका, आज काय प्रचार ज्यावेळी लोकांनी- रंगेल, एकतर विचारधारेच्या मुद्द्यावर आपण इतकं टोकाची टीका झाली, भांडणं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आता भाजप तुमच्या सोबत गेलाय, आता कसं म्हणजे कसं हे आज सकाळी काही लोकांनी भाजपमधून हा. फॉर्म भरला होता आणि फॉर्म आणि भरत बापूंनी असताना त्यांनी टीका सांगितलं केली की होती आम्ही भाजपवर आता सगळ्या शेकापसोबत किंवा दीपाबा गटासोबत जाणार नाही, आम्ही शिवसेनेवर युती करतो अशी माध्यमांसोबत त्यांनी आज प्रतिक्रिया सुद्धा काही लोकांनी आज. हा, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्ही इकडे जाणार नाही त्यांचा बरोबर असं आहे. म्हणणं होतं. ऐका ना, प्रतिक्रिया कोणाची आहे? त्यांची आहे. आमची दरवाजा अजून कशी आहेत उघडी ठेवलेली. भाजपसोबत. म्हणजे आपल्याकडे अजून कोणा- सुद्धा जे कोणी कोण हात घेणार. येईल. आबा. बरं. जे कोण येईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर ते मान्य असेल, सन्माननीय दीपक आबांच्या गटातल्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना जर तो प्रस्ताव मान्य असेल तर त्याच्या चर्चा पुढे.
जर कोण आमच्याकडे प्रस्तावच आणत नसेल तर हा प्रश्न आमच्या पारड्यात नसतो, हा प्रश्न समोरच्याच्या पारड्यात. मी जयभाऊची पहिल्यांदा बैठक जी आपल्याला झाली होती. सांगितलं, जयाभाऊंची आज माझी भेट झाली, आपल्या बी भेटतात. भविष्य काळातील ते पालकमंत्री आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला दोघांनाही आदर आहे. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दलही आम्हाला आदरच आहे. आज आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे. अजून अर्ज भरायची मुदत आहे, अर्ज काढायची मुदत आहे. त्यामुळे उद्याच्या अजून काही होऊ शकतं, असं काही नाही की त्यामध्ये काही होऊ शकतं. पण आज आम्ही दोघांनी लढवायचं ठरवलेलं आहे. उद्या अजून आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणखी काय कार्यकर्त्यांची, आणखी कुठल्या पक्षाची काय सगळ्यांचा प्रस्ताव असेल तर तो आम्ही विचार करून त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हिटी, जेणेकरून तालुक्यामध्ये सत्तेचा संघर्ष टोकाला जाईल किंवा कमी होईल, जनतेला त्रास कमी होईल, अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निश्चितपणे ठेवायचा प्रयत्न करा. पण ह्याच्यामध्ये दुसरा एक आबा विषय असा होता, शहर विकास आघाडी ज्यावेळेस नगरपालिकेला उतरली की भाजपसोबत तुम्ही दोघंही मंडळी त्या ठिकाणी होता आणि सांगोला शहराचा विकास किंवा तालुक्याचा विकासाच्या दृष्टीने गेला होता. मग भाजप ह्याच्यातनं दूर का गेलं? कोण सांगितलं दूर गेला? आम्ही दोघांनी एकत्र घ्यायचं, अजून त्यांनी कोणी जाहीर केलेलं नाही. नाही, जाहीर झाली की आपण. त्यांनी जाहीर केलं, त्यांची आज आपण जाहीर केलं ना, भाजप आणि यमामी वगैरे सगळे आम्ही सोबत प्रेस घेतलं, कॉन्फरन्स RK. घेऊन जाहीर केलं. जिल्हाध्यक्षांनी पण आज मीटिंग प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंच ना. हे प्रेस कॉन्फरन्स आम्ही काही बघितली मी पण नाही नाही. दिवसभर आम्ही त्यांची युती झाली. पण आपल्याकडे अजून दारू उडे अर्ज भरण्यामध्ये, ऐका ना, अर्ज भरण्यामध्ये आम्ही व्यस्त होतो, संभाजी दीपकाबांची टीम व्यस्त होती. मी तर काय बाईट बघितली नाही. आणि राहिला मुद्दा तुमचा आहे, तर मी परत तेच सांगतोय, रिपीटेडली माझं तेच उत्तर असेल की हा प्रश्न कुणाचा आहे? हा प्रश्न आमचा नाही, ज्या त्या पक्षाचा आहे. हो का? प्रत्येकाला संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे, कुणी कुठं उभं राहायचं, कुणी कुणासोबत युती करायची, हा अधिकार संविधानाने दिलेला. सर, आणि सगळ्या त्याच्यासोबत आज बऱ्याचशा लोकांनी अपक्ष अर्ज भरले, बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या संघटनेकडून, वेगवेगळ्या पक्षाकडून अर्ज भरले. त्यांची समजा आमच्यासोबत यायची इच्छा असतील तरी आमची दारं उघडी. तुम्ही एकत्र आला असता तर बिनविरोध झालं असतं काय सगळं? बिनविरोध झालं असतं का एकत्र आला असतं तर? तशी चर्चा होती खूप. मी काय परत तेच रिपीट करतो की चर्चा ही येणाऱ्या काळात आपल्या भूमी त्याच्यामध्ये रोहित, एक मिनिट. चर्चा ही कोणत्या तरी माध्यमांनी पसरवली, हे ठीक आहे, तुम्हाला तो अधिकार आहे. ज्यांनी ही पहिल्यांदा वाच्यता केली, हा प्रश्न तुमच्याच पत्रकार बिंदूंना तुम्ही विचारला पाहिजे. कोणत्या पुराव्यानिशी तुम्ही ही न्यूज तुम्ही दिली, हा प्रश्न त्यांच्यासाठी. या तालुक्यामध्ये पूर्वी कधी बिनविरोध झाले का? काही गटापुरतं झालं, काही काही गटात- निवडणूक काही काय गटात- झाली, काही गटात एवढी झालेली. पूर्ण निवडणूक सगळी मिळून वाटून घेऊ असं ते चर्चा काही होती. गटात कार्यकर्ते वातावरण. नाराज आहेत ना, आता तुमच्या या वाटाघाटीमुळे हो का? काही कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी तयार होत ना, म्हणजे ते नाराज आहेत. मला नाही समजलं. म्हणजे काय झालंय साहेब, मला नाही समजला तुमचा प्रश्न. माझा रे पवन भाऊ, रोहित थांबा एक मिनिट. काय म्हणताय? तुमचा प्रश्न मला नाही समजला. काही गटात ज्या कार्यकर्त्यांनी शेका पक्षाकडनं लढवण्याचं ठरवलं असलं तर ते कार्यकर्ते आज नाराज आहेत ना, तुमच्या जागा वाटपात. कुठल्या? हे मला नाराजी राहणार आहे. स्पेसिफिक बोला की 9-5 तुम्ही, 9-5 असं स्पेसिफिक नाव घेऊन कुठलं बोला. नाराजी राहणार आहे ना चर्चेत. तुमच्याकडे आलेली असेल नाराजी, मला माहित नाही. आमच्या पक्षामध्ये दीपकाबांच्या पक्षाचं दीपकाबा बोलतील. आमच्या पक्षामध्ये सर्व निर्णय हे कमिटीने घेतलेले आहेत आणि कमिटी जे सांगेल, आणि आमच्या पक्षामध्ये ज्या गणामध्ये समजा 3 इच्छुक असतील तर 3 इच्छुक उमेदवारांच्या त्या गावाने आम्हाला लेखी दिलेला आहे की पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही राहू. बाबा, आज तुम्ही पालकमंत्र्यांना तुम्ही भेटला होता, तर पालकमंत्र्यांची इथनं पुढच्या काळात सांगोल्याची काही समीकरण बदलणार आहेत, त्यांची भूमिका काय असणार आहे तिथं? त्यांनी काय स्पष्ट केले का तसं पालकमंत्र्यांनी? तसं पालकमंत्र्यांनी काय स्पष्ट केलं हे तुम्ही पत्रकारांना माहिती आहे. नाही बा, तुमची चर्चा झाली महत्वाचा त्यांची मुद्दा काही. असा की नगर परिषदेला अपयश मिळालं, पालकमंत्र्यांनी नाव सोडून दिलंय का सांगोल्याचं, असं काय आहे का? येतच नाही सांगोला. बघा, पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहेत. बरोबर आहे. पालकमंत्र्यांचं मत हे त्यांनी व्यक्त करायचं. आणि तेवढे मोठे नाही मी किंवा आमदार साहेब, ते राज्याचे मंत्री आहेत, तसं त्यांनी काही 4 guidance टर्मचे केलं आमदार नाही. आहेत. आम्ही पालकमंत्री या नात्यानं ते भेटले, मान्य बापू भेटले, भाजपचे कार्यकर्ते भेटले, आम्ही भेटलो, जे जी मतं मांडली. पालकमंत्र्यांनी आज ह्या क्षणापर्यंत त्यांचं मत कुठं तुम्हाला वर्तमानपत्रात किंवा टीव्हीच्या माध्यमाद्वारे दिसलं का? ते त्यांचं ते ठरवतील ना, तो अधिकार त्यांचा आहे.
आम्ही आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे की आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये यामध्ये आणखी कोण आमच्यात मिसळतील आणि जे योग्य असेल ते आम्ही भविष्यात कळू. मध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हटले होते, आता मी होतो सोलापूरमध्ये, ते म्हटले होते की सांगोल्यात कमळ उगवायला खूप प्रयत्न झाला, बाकी ठिकाणी आम्ही कमळ उगवायला प्रयत्न करू. म्हणजे इथं तुमच्यामुळे कदाचित कमळ उगवलं नाही त्यामुळे त्यांनी हे अंग काढून घेतला असं वगैरे काय आहे का त्यांना अर्थ काय? पालकमंत्र्यांच्या विषयी आम्ही कमेंट्स देणं एवढं काय आम्ही मोठे नाही. बरं. परत मी पत्रकाराला आम्ही 2च मिनिटात ही पत्रकार परिषद संपन्न करतोय. आपण सगळे उपस्थित राहिला. आज आम्ही माननीय आमदार साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, मी दीपक आबा सावंत पाटील, माझ्या आघाडीचा प्रमुख, आमच्या दोघांची बऱ्यापैकी असलेले सगळे सहकार्य आहेत. तर गेली 8-10 दिवसाच्या काळामध्ये मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी जागा वाटून घेतल्या. लोकशाहीमध्ये आजपर्यंत कुणीही 100% कार्यकर्त्याचं समाधान करू शकत नाही. बरोबर. पण एखादी आघाडी व्हायच्या अगोदरची इच्छुकांची संख्या आणि आघाडी झाल्यावरची इच्छुकांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असते. आमची सगळ्यांसाठी दारं खुली आहेत. अजून वेळ भरपूर आहे. तर येणाऱ्या विड्रॉलपर्यंत आणखी काही काय घडू शकतं. आम्ही दोघं एकत्रित आहोत. अजून कोणाची आमच्यावर चर्चा झाली, आमच्या कार्यकर्त्याला व्यवस्थित योग्य वाटलं तर ते होऊ शकतं. आपल्या सगळ्यांचा आबा एक शेवटचा प्रश्न आहे का, टेक्निकल विषय प्रशासनातला. आज आम्ही तहसील कार्यालयात होतो. आता खेड्यापाड्यातनं पंचायत समितीला, झेडपीला अनेक इच्छुक आहेत, अपक्षाचे असतील, अपक्ष असतील, उमेदवार असणार. इतका गोंधळ चाललाय आबा तिथं अर्ज भरण्याच्या संदर्भामध्ये. आता तुम्ही आकडेवारी जर बघितली आजपर्यंतची, मागच्या 3 दिवसापासून अर्ज भरायला सुरू आहे. आता उद्या जवळपास 1000 अर्ज भरले जातील. इतका गोंधळ, आणि मग त्यातनं ते बरोबर विड्रॉ होतील ज्याची अडचणी येतात ते. आणि याच्यावर कंट्रोल होणं गरजेचं आहे. आम्ही स्वतः तिथं होतो, माझ्याकडे व्हिडिओ आहे. दरवाजाला लाथा घातलेल्या असतात. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये हा अधिकार आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही घटनेनं अधिकार दिलेले. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला अपेक्षा नाही आबा तसा विषय नाही तो. प्रशासनावर तुमचं लक्ष पाहिजे. तुम्ही आता माझे आमदार आहेत, आजी आमदार आहेत, दरवाजावर लाथा घातल्या लोकांनी. म्हणजे प्रशासनावर कंट्रोल पाहिजे ना आपला. इतकं अडचणी येतात, आतच घेत नाहीत. पोलिसांची दमनशी आहे. पत्रकारांना सुद्धा आत सोडलं जात नाही तिथं. आम्ही प्रांताबरोबर भांडल्यावर आम्हाला आत सोडलं तिथं. बाळासाहेब, हा मुद्दा आपल्याकडून समजलेला आहे. आमदार असतील, मी असेल, या लोकशाहीमध्ये त्यांनाही काय मर्यादा असतात. आम्ही तुम्ही जे सांगितलं त्याच्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलून की जेणेकरून लोकशाहीमध्ये समजा 5 वाजेपर्यंत भरायची मुदत असते आणि कंपाऊंडमध्ये अजून 100 लोक शिल्लक असते तर 10 वाजतील, 11 वाजतील. मतदान आपण दरवेळेला बघतो ना, मतदान 5ला संपतं. 11 वाजेपर्यंत मुंबईला काल मतदान चालू होतं. कॅम्पसमध्ये आल्यानंतर जेवढे उमेदवार अर्ज भरायला असतील, जेवढे उमेदवार मतदाराला असतील तेवढी वेळच असते. काय कदाचित स्टाफ कमी असेल, काय असेल, पण तिथनं त्याची दक्षता घेण्याबाबत आम्ही आमच्या परीनं, आणि निवडणूक आयोगाचा विषय यामध्ये फार आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. पण त्यांना कुठं अडचण असेल तर त्याबद्दल आम्ही विनंती करू. आमची आघाडी झालेली आहे. आम्ही आज ही आघाडी जाहीर केलेली आहे. येणाऱ्या विड्रॉलपर्यंत अजून काही गोष्टी होऊ शकतात. त्या वेळेला आपल्याला जी उत्तर मिळतील. आपल्या सगळ्यांचा आभार मानून चहा सगळ्यांसाठी ठेवलेला आहे. धन्यवाद.